देवाने एका मोठ्या संकटातून वाचवलं आपल्याला. बाप्पा, साळुंखेच्या एवढ्या हो, साळुंखेचं संकट कायमचं दूर झालंय. भरल्या ताटावर असं डोळ्यात पाणी का आणताय? कालिंदी, कुठल्या जन्मीचं पुण्य म्हणून लीलासारखी लेक आपल्या घरात जन्माला आली आणि एजंट सारखा जावई आपल्याला मिळाला. ती दोघं जर वेळेत घरी आली नसते तर काय झालं असतं? आओ, कुठे चाललात? जेवून घ्या. ज्या लेकीमुळे आपण हा दिवस पाहतोय ना, ती माझी लेक जेवली की नाही ते फोन करून विचारतो मी तिला. हा बोला वसंतराव. हा सरोजिनी ताई, लीला आणि हे जे आलेत ना घरी, हो मगाशीच आले ते. दोघं बरे आहेत ना? हो काय की लीला ना पाण्यात भिजली होती आणि तशीच वाऱ्यावर निघाली हो. काय लहानपणी जरा जरी भिजली ना तरी ती लगेच आजारी पडायची. ती बरी आहे ना? बरे आहेत. लीलाला जरा ताप आलेला आहे, पण काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे. ताप आलाय? वाटलंच मला. काय सरोजिनी ताई, जेवायला बसलो होतो आणि अचानक ना अस्वस्थ वाटायला लागलं. लीलाची खूप आठवण यायला लागली म्हणून फोन केला. अहो मग लेकीशीच अगोदर बोला. थांबा मी फोन घेऊन जाते तिच्याकडे. नाही नको. अहो सरोजिनी ताई, कसं आहे ना, म्हणजे माझ्या लीलाला कधी विचारलं ना तू कशी आहेस, तर मी बरी आहे, आनंदात आहे असं सांगते. मला बरं वाटावं म्हणून. पण तुम्ही खरं काय ते सांगाल ना म्हणून मी तुम्हाला फोन केला. आता कसं आहे ना सरोजिनी ताई, तिकडे तुम्हीच तिच्या आई आहात. वसंतराव तुम्ही नका काळजी करू. अभिराम लीलाची छान काळजी घेतोय आणि मी आहे ना, विश्वास ठेवा आमच्यावर. उद्या तिला बरं वाटलं ना की सगळ्यात अगोदर तुम्हालाच फोन करायला सांगते. ठीक आहे, तुमच्याशी बोललो ना आणि माझी काळजी दूर झाली. ठेवतो फोन. न. झालं माझं. आता थोडं बरं वाटतंय का? टेम्परेचर कमी झाल्यावर का वाटतंय का? तुम्ही माझे टेम्परेचर बघू शकता ना, मग मी स्वतः माझं टेम्परेचर का बघायचं? तुम्हीच म्हणालात ना मगाशी, आपलं आपल्याला कळत नाही. तुम्हीच बघता का? नको नको, प्लीज प्लीज. लीला हसतेस काय? नाही इजे, तसं नाही, पण माझ्या तळव्यांना कोणी हात लावलं ना की मला खरंच खूप गुदगुली होते. प्लीज नको. तुला ताप घालवायचा असेल तर या पट्ट्या पायाला लावायला लागतील. ओके? इजे खूप गुदगुली होत आहेत. इनफ.
फिलिंग बेटर? डोकं दुखायचं थांबलं काय? नाही, ते नाही, इथे दुखतंय खूप. जे तुम्ही एवढ्या शांतपणे माझ्या शेजारी झोपलात तर किती बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही शेजारी असल्याचा आनंद पण आहे आणि ओरडण्याची भीती सुद्धा नाही.